ही मुंबईतील चेंबूर भागामध्ये घराला भीषण आग लागली आहे। एकाच कुटुंबातील 7 जणांचा होरपळून यामध्ये मृत्यू झालेला आहे। चेंबूरच्या सिद्धार्थनगर भागातली ही घटना आहे। पहाटे 4:30च्या दरम्यान घराला भीषण आग लागली आणि यामध्ये एकाच कुटुंबातील 7 जणांचा होरपळून मृत्यू झालेला आहे। मुंबईतल्या चेंबूर भागातली ही दुर्दैवी घटना आहे। पहाटे 4:30च्या दरम्यान घराला भीषण आग लागली आणि या आगीमुळे एकाच कुटुंबातले 7 जण होरपळून त्यांचा मृत्यू झालेला आहे। ही दृश्य आपण पाहतोय झी24 तासवर। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांच्याकडून। मनोज, का अधिकचे अपडेट्स आहेत? नेमकी किती वाजता आग लागली? सकाळी 4:30 ते 5 वाजेच्या दरम्यान सिद्धार्थनगर मधलं हे गुप्ता परिवार आहे, त्यांचं घर आहे, त्याला सकाळी 4:30 ते 5 वाजेच्या दरम्यान आग लागल्याची माहिती मिळालेली आहे। त्यानुसार अग्निशामक दलाला सुद्धा याची माहिती देण्यात आली, परंतु अग्निशामक दल पोहोचण्याआधीच आगीनं रौद्र रूप धारण केलं आणि या गुप्ता परिवारातले एकूण 7 जण जे आहेत ते गंभीर जखमी झाले होते। त्यांना राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आलं होतं, परंतु डॉक्टरांनी त्या ठिकाणी त्यांना मृत घोषित केलेला आहे। अग्निशामक दलाच्या 4 गाड्या या ठिकाणी पोहोचल्या होत्या। स्थानिकांनी सुद्धा त्यांना वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु आगीनं रौद्र रूप धारण केलं होतं आणि त्यांना बाहेर पडण्याची कुठेही संधी मिळाली नाही। सर्वजण झोपेत होते। यामध्ये 3 लहान मुलं असून 2 मोठ्या महिलांचा सुद्धा यात समावेश आहे, तर 2 पुरुष असल्याची माहिती समोर येत आहे। या ठिकाणी जी आग लागली होती ती ग्राउंड आणि वरती 2 मजले होते। आग लागल्यानंतर ही लोक बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते, परंतु मोठ्या प्रमाणात ही आग लागली होती आणि त्यामुळे या लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। मनोज, आगीमागचं कारण काही कळू शकलेलं आहे का? आगीमागचं कारण जे अगदी अजून अस्पष्ट आहे। अग्निशामक दल आणि स्थानिक पोलीस जे आहेत ते याची चौकशी करत आहेत, परंतु मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किट झालं असावं आणि त्यामुळेच ही आग भडकली असावी, परंतु आग मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आणि सर्वजण झोपेत असल्यामुळे त्यांना बाहेर निघण्याची कुठली संधी मिळाली नाही आणि त्यामुळे ही दुर्घटना घडली। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी। चेंबूरमधली ही घटना आहे। आग लागली, आगीने रौद्र रूप धारण केलं आणि त्यामुळे एकाच कुटुंबातल्या 7 जणांना आपला प्राण गमवावा लागला।